नमस्कार. चला तर मग आज बघूया टाकाऊपासून टिकाऊ असं म्हणजे वेस्टेजपासून असं चांगलं खत तयार कसं करायचं. तर ह्या ड्रममध्ये मी गेले 10 दिवस झाले मी केळीचे सालं म्हणजे पाण्यात भिजवून ठेवली होती आणि त्याचं फर्टिलायझर करण्यासाठी ठेवलं होतं. तर ते आता आपण उघडून बघूया. हे फर्टिलायझर इथं मी ओतलेलं आहे, हे तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आणखीन थोडं नॉर्मल पाणी मिक्स करून आपण झाडांना देणार आहोत. हे उत्तम असं पोटॅशियमयुक्त खत आहे आणि हे आपण घरगुती तयार केलेलं आहे, बघू शकताय आपण. सेंद्रिय असं सेंद्रिय असं खत आपण तयार केलेलं आहे, बघू शकताय. केळीच्या सालीपासून फर्टिलायझर आपण